41 गृहसंकुलं आहेत आणि त्यांना ज्या काही समस्या होत्या म्हणजे काही रोडच्या असतील, पाण्याच्या असतील, लाईटच्या असतील, हॉकर्सच्या असतील, महानगरपालिका संदर्भात जे काही प्रश्न होते त्या संदर्भात ज्या अडचणी होत्या रोड तर त्या संदर्भात आज या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती। सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावरती एक सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आजची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने त्यांची काही अडचणी असतील आणि त्याच्यावरती सोल्युशन निघालेले आहे, कामाला सुरुवात झालेली आहे आणि एक लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे। जे लोक टॅक्स भरतात महानगरपालिकेला त्यांना सुविधा देणं हे आमचं काम आहे आणि त्या दृष्टीने आज पाऊल उचललेलं आहे। पिण्याचं पाणी नळाला येत नाही मात्र टँकरवाल्यांना मिळतं, टँकर माफिया मोठ्या प्रमाणात असाही संशय व्यक्त केला गेला त्या बैठकीमध्ये आणि त्याविषयी जर पिण्याचं पाणी जर सोसायटीला मिळत नसेल आणि टँकरवाल्यांना ते मिळत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याची त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश या बैठकीत दिलेले आहेत। मैदानं आहेत खेळण्यासाठी मात्र हिरानंदानीसारखे मोठे कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी मुलांना जाऊ देत नाही, त्याबद्दलही तुम्ही अधिकाऱ्यांना झापले? हां, अधिकाऱ्यांना कारण खेळाचं मैदान हे मुलांना खेळण्याकरता असतं, परंतु ठाण्यामध्ये हल्ली थोडीशी काही ठिकाणी फॅशन सुरू झालेली आहे की केवळ त्याच्यावरती इव्हेंट्स केले जातात। महानगरपालिकेचं ग्राउंड आहे परंतु वॉचमन काही गृहसंकुलाच्या बिल्डर्स लोकांनी ठेवलेले आहेत तर त्यावरती पण कारवाई करायला सांगितलेली आहे आणि मुलांना खेळण्याकरता ती मैदाने खुली करा। ही मैदानं खेळण्यासाठी आहेत, फक्त पैसे त्याकडनं आकारणं हे काही महापालिकेचं काम नाही। काही ठिकाणी अशा पद्धतीने होत असतं, त्यावरती अतिरिक्त आयुक्तांना सांगितलेलं आहे, त्याच्यावरती कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत। ठाण्यामध्ये मोठ्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतोय, येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहतुकीसाठी आपण या ठिकाणी नियोजन करण्याचं सांगितलं। त्या दृष्टीने MSRDC असेल, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा पाऊल उचललेलं आहे। पोरबंदर रोडचं जी काही हेवी ट्रॅफिक आहे ती थांबवण्याच्या दृष्टीने काही जागा आम्ही प्लॉट शोधतोय। त्या ठिकाणी वेळेच्या आधी जर काही गाड्या येणार असतील तर वसई वगैरे या ठिकाणी ते ट्रॅफिक थांबवलं जाईल, त्या ठिकाणी पार्किंग केलं जाईल आणि त्यानंतर जी वेळ त्यांना ठरवून दिली जाईल रात्रीच्या नंतर त्यावेळी त्या गाड्या सोडल्या जातील, अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या दृष्टीने पाऊल उचललेलं आहे। तर अनेक ठिकाणी CCTV बंद आहे, तक्रारी येत आहेत, चोऱ्या मोठ्या प्रमाणात त्याविषयी सुद्धा काही ठिकाणी जे CCTV बंद असतील, काही ठिकाणी नवीन CCTVची गरज लागणार आहे, त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी निर्णय घेतले। सर, काही राजकीय प्रश्न आहेत। काल आपली बैठक झाली, त्या बैठकीमध्ये बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्षपदावरनं उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करावी असे निर्णय झालेले आहेत। आज मकर संक्रांत आहे, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, त्यामुळे आजचा विषय ठाणे शहराच्या संबंधित आहे, त्याविषयी आपण चर्चा करू।